नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो, काही प्रमाणात प्रचंड व्हायरल झालेला व्हिडिओ म्हणजे महिलांना एसटी बसमधून मोफत प्रवास। मित्रांनो, हा दावा खरा आहे की खोटा त्याबद्दल आज आपण बघणार आहोत। सगळीकडे ही चर्चेत बातमी आली आहे की महिलांना एसटी बसमधून मोफत प्रवास आहे, पण ही बातमी खरी आहे का त्याबद्दल आज आपण बघून घेऊया। मित्रांनो, अनेक खेड्यामध्ये असे म्हटले जात आहे की आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महिलांसाठी मोफत प्रवास केला आहे, पण ही बातमी खरी आहे का त्याबद्दल आज आपण बघून घेऊया। मित्रांनो, महिलांना एसटी बसमधून मोफत प्रवास असा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र देखील आहे। मात्र अशा कोणत्याही प्रकारची जाहिरात एसटी महामंडळाने काढली नसल्याचा खुलासा एसटी महामंडळ विभागाने केला आहे। बनावट मेसेज व्हायरल होत असल्याने त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे, राज्यातील महिलांना एसटीतून मोफत प्रवास 1 डिसेंबर सुरू असल्याचा मेसेज गेल्या अनेक दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। त्याचा त्रास एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना होऊ लागला आहे। याबाबत वाहकासोबत अनेक वेळावर महिला प्रवाशांसोबत शाब्दिक वादही झाल्याचे समोर आले आहे। अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे। मित्रांनो, मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या बातमीचा त्यामधील दाव्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही केला। सर्वप्रथम महाराष्ट्र शासन महिलांना बस प्रवासात 100% सवलत या कीवर्डचा वापर करून गुगलवर शोध घेण्यात आला, मात्र आम्हाला अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आल्याचे दिसून आले नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा महाराष्ट्र सरकारचे इतका मोठा निर्णय घेतला असल्याचा त्या संदर्भातील घोषणा किंवा माहिती देणाऱ्या बातम्या प्रसिद्ध होणे अपेक्षित असते, मात्र असे कोणतेही मीडिया रिपोर्ट्स तुम्हाला मिळाले नाहीत। त्याच दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या यापूर्वी सुरू असलेल्या महिलांसाठीच्या 50% बस प्रवास सवलत योजनेची माहिती आम्हाला मिळाली। मित्रांनो, त्याच संबंधित 50% सवलत योजना 17 मार्च 2023 पासून सुरू करण्यात आली आहे। महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पात 9 मार्च रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला सन्मान योजनेची घोषणा केली होती। बस प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50% सवलत जाहीर करण्यात आली। प्रत्यक्षात 17 मार्च पासून योजनेला प्रारंभ झाला, अशी माहिती आम्हाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मार्च 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीत वाचायला मिळाली। मित्रांनो, महाराष्ट्रातील मुंबई येथील मुंबई सेंट्रल या बस स्थानकाशी संपर्क साधला। तेथील जनसंपर्क विभागानेही व्हायरल दावा पूर्णपणे खोटा असल्याची माहिती आम्हाला दिली। हा दावा व्हायरल झाल्याने अनेक महिला प्रवासी पूर्णपणे मोफत प्रवासाची मागणी करीत आहे, मात्र अधिकृतपणे कोणतीच घोषणा झालेली नसल्याने अशी सवलत दिली जात नाही, अशी माहिती आम्हाला देण्यात आली। त्याच दरम्यान आमच्या तपासात व्हायरल दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे दिसून आले। महिलांना 100% बस प्रवासात सवलत योजना आजपासून म्हणजे कोणत्या तारखेपासून यांचाही स्पष्ट उल्लेख नसलेला हा दावा तथ्यहीन असल्याचे स्पष्ट झाले आहे। मित्रांनो, महिलांना बस प्रवासात 100% सवलत देण्याची सरकारची योजना असून आजपासून अंमलबजावणी सुरू आहे, असे सांगणारा व्हायरल दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।